महात्मा बसवेश्वर स्मारक जागृती अभियान मंगळवेढा येथील शिवयोगी पदयात्रेचे मकर संक्रांतीनिमित्त मंगळवेढा ते सोलापूर आयोजन करण्यात आले आहे। महात्मा बसवेश्वर यांचे मंगळवेढा येथे 2 दिवस वास्तव्य होते हे इतिहासात नोंद आहे। त्यामुळे मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वरांचे मोठे स्मारक उभे करण्यात आले। यासाठी सदर मंडळींनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे, असे या संघटनेचे शिवानंद हैबतपूर ॲडव्होकेट बापूसाहेब मिटकरी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। त्यांच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांना जनता राज्य न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा डॉक्टर धम्मपाल माशाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या पदयात्रेत राजकुमार विस्फोटे, शरणू हांडे, सिद्धय्या धारगुडे आदी मान्यवर उपस्थित होते। मंगळवेढा ते सोलापूर म्हणजे संकल्पभूमी ते शिवयोग भूमी अशी ही शिवयोग पदयात्रा गेल्या 3 दिवसापासून सातत्याने चालू आहे आणि आजच्या दिवशी ही पदयात्रा सोन्नलगीच्या सोलापूरच्या शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पावनभूमीवरती येऊन पोहोचलेली आहे। मंगळवेढा येथे 12व्या शतकामध्ये ज्यांनी या संपूर्ण जगाला लोकशाहीचा, सामाजिक समतेचा, सामाजिक न्यायाचा संदेश दिला, जात वर्ण वर्ग विरहित एकसंघ शरण समाज निर्माणाचा संकल्प उराशी बाळगून अनुभव मंटपाच्या माध्यमातून या देशातल्या उपेक्षित, शोषित, वंचित, पीडित लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं, असे महात्मा बसवांना त्यांचे एक व्यापक असं मोठं आंतरराष्ट्रीय स्तरावरलं स्मारक मंगळवेढा या भूमीवरती सरकारने मान्यता तत्वता दिलेली आहे, पण मूर्त रूपाला अजून येत नाही आणि त्या अनुषंगानं शासन दरबारी आणि लोकांच्याही हृदयामध्ये त्याची जागृती व्हावी, जनजागृती व्हावी, त्या अनुषंगानं संवाद व्हावा म्हणून गेल्या 3-4 दिवसापासून सातत्यानं आमचे काही निवडक सहकारी जे महाराष्ट्रामध्ये महात्मा बसवांच्या विचारावरती काम करतात, या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही शिवयोग पदयात्रा आज मजल दरमजल करीत सोलापूरला शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पवित्र भूमीवरती येऊन थांबलेली आहे। सातत्याने वाटेत अनेक गावांमधनं लोकप्रबोधन झालं, लोकांशी संवाद साधला। विशेष म्हणजे या पदयात्रेमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे अनेक सहकारी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि विशेषतः त्यामध्ये मंगळवेढा परिसरातील ॲडव्होकेट बापूराव मिटकरी सर असतील, शरणू हांडे आहेत आणि आज या ठिकाणी या पदयात्रेच्या समारोपाच्या प्रसंगी बहुजनांच्या चळवळीतील खास करून महात्मा बसवांच्या विचाराच्या प्रवाहाशी निगडीत असणारे आमचे मित्र आदरणीय धम्मपालजी माशाळकर सर हे त्यांच्या सहकाऱ्यांसह या पदयात्रेच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मी शिवयोग पदयात्रेच्या वतीनं त्यांचं मनापासून धन्यवाद देतो। सोलापूरच्याही परिक्षेत्रात आल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे येऊन भेटून आमचं स्वागत केलं, आदरातिथ्य केलं, त्याबद्दल सोलापूर पंचक्रोशीतील सगळ्या शरणांच्या या शिष्टाचाराला आम्ही प्रभावित झालो आहोत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये सरकार दरबारी निश्चित आम्ही याचा पाठपुरावा करू आणि मंगळवेढा येथे मोठ्या प्रमाणामध्ये, चांगल्या प्रमाणामध्ये प्रेरणादायी असं आंतरराष्ट्रीय महात्मा बसवांचं स्मारक कसं उभं राहता येईल, त्याला मूर्त रूप कसं देता येईल, या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। निश्चित शासन देखील सकारात्मक राहील अशा प्रकारची मी या प्रसंगी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना मनापासून पुन्हा एकदा शरणार्थी धन्यवाद। नमस्कार, मी ॲडव्होकेट बापूसाहेब मिटकरी शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या पावननगरीमध्ये आज मी सिद्धरामेश्वरांच्या मोठ्या उत्सवाच्या निमित्तानं, यात्रेच्या निमित्तानं, सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या सर्व बसवप्रेमी बांधवांना आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शेजारील माझ्या राज्यातील सर्व भारतवासियांना मी या सिद्धरामेश्वर यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा देतो। महात्मा बसवण्याची कर्मभूमी राहिलेल्या मंगळवेढा तालुक्यामध्ये माझा जन्म झाला आणि त्या जन्मभूमीमध्ये, माझ्या कर्मभूमीमध्ये महात्मा बसवण्यासारख्या महान मानवाचे, महान विचाराचे त्या ठिकाणी वास्तव्य राहिले। त्या मंगळवेढ्याच्या भूमीमध्ये बसवांना अनेक आमच्या त्या तालुक्यामध्ये फिरलेत, परंतु जगत विख्यात अशा महान विचाराची विचारधारा देणाऱ्या महात्मा बसवांच्या जर ह्या ठिकाणी येणाऱ्या पिढीला त्याचा विचाराचा वारसा आणि वसा कळावा म्हणून आज महाराष्ट्रामध्ये महात्मा बसवांच्या विचाराचे प्रबोधन करणारे आमचे चळवळीतील मार्गदर्शक मित्र शिवानंद हैबतपुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिवस रात्र ज्या विचारांनी त्यांना ध्येय वेड केले, असे हैबतपुरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मंगळवेढा तालुक्यातून 10 जानेवारी 2025 या रोजी शिवयोगी पदयात्रेचं आयोजन केलं। 10, 11, 12, 13 3 दिवस मुक्काम करून आज 4था दिवस आहे। आज या पावननगरीमध्ये आम्ही समारोप करतोय। आम्ही 27 पदयात्रेकरू प्रथम वर्ष आहे आणि ह्या पदयात्रेमध्ये बसवण्णांच्या विचारावरती प्रेम करणारी ही 27 पदयात्री
मंगळवेढा तालुक्यातून पायी चालत या ठिकाणी आलो. आम्हाला या ठिकाणी एकच नमूद करायचं आहे की महाराष्ट्र शासन असू द्या किंवा केंद्र सरकारचे भारताचं केंद्र सरकार असू द्या, मंगळवेढ्यासारख्या महान भूमीमध्ये बसवण्णांच्या विचाराचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं भव्य आणि दिव्य असं स्मारक त्या मातीमध्ये व्हावं आणि मंगळवेढा तालुक्याच्या मातीतून बसवण्णांच्या विचाराची जी त्यांच्या कर्तृत्वाची जी विचारधारा महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र ह्या राज्यामध्ये पसरली त्याच्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी भव्य आणि दिव्य स्मारक व्हावं यासाठी हायबुतपुरी साहेब आम्ही मंगळवेढा तालुक्यामध्ये अनेक शरण संवाद यात्रा, आता ही शिवयोगी पदयात्रा आणि पुढला जे आमचा टप्पा असेल ह्या सरकारला आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांना विनंती करू इच्छितो, त्यांना स्मरण करू इच्छितो या पदयात्रेच्या माध्यमातून की लवकरात लवकर तुम्ही महात्मा बसवण्णांच्या स्मारकाच्या कामाची सुरुवात करावी. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये बसवप्रेमी आणि सर्वच बहुजन समाजातील आमचे सहकारी या ठिकाणी त्याच पद्धतीचं महात्मा बसवण्णांचे विचार जरी शांतीचे असले तर क्रांती करायला लावणारे विचार आहेत आणि त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी हे करू इच्छितो. या पदयात्रेमध्ये माझे सर्व जिवलग सहकारी मित्र या ठिकाणी सामील झालेत. हायबुतपुरी साहेबाबरोबर आलेले सर्व त्यांच्या जीवाभावाचे तिकडले माझे बसवप्रेमी माझे सहकारी शरणू हांडे असतील, आता माशेलकर साहेब असतील, कीर्तिकुमार शिवशरण साहेब असतील आणि सर्वच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आमच्या यात्रेमध्ये निघाल्यापासून जे काही आम्हाला बांधवांनी जे सहकार्य केलं, आमच्या सर्व भोजनांची, अल्पोपहाराची, राहण्याची, निवासाची सोय केली त्या सर्वांनाही मनपूर्वक मी शुभेच्छा देतो, त्यांचा आभार व्यक्त करून धन्यवाद देतो आणि यात्रा समारोप झाला असं मी जाहीर करतो. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.